नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून भारतातील नागरिकांसाठी काही कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठी देखील अनेक योजना आहेत राबवल्या जातात आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाने काढलेल्या विधवा महिलांसाठी काही योजनांबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. महाराष्ट्रातील विधवा महिला कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याआधी म्हणजेच की आपण बघणार आहोत की पहिली जी योजना आहे तीच म्हणजेच की इंदिरा गांधी पेन्शन योजना. या योजनेचा मुख्य उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या कम्फर्ट व्यक्तींना पेन्शनच्या माध्यमातून हा केंद्र सरकारने ही योजना 40 ते 59 वयोगटातील विधवा महिलांसाठी सुरू केलेली आहे. या अंतर्गत दरमहा 600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. संजय गांधी निराधार योजना जी महाराष्ट्र शासनाची स्वतःची पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील 18 ते 65 वयोगटातील पात्र व विधवा महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. हे सहाय्य त्या महिलांना 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत दिले जाते आणि ही जी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते. त्यानंतर थेट महिला ई हार्ट योजना म्हणजेच की महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या योजनेत विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. याद्वारे त्या आपल्या कलेच्या माध्यमातून कमाई करू शकतात. अजून एक योजना ती म्हणजेच की महिला शक्ती ही केंद्र सरकारची योजना आहे. म्हणजेच की महिलांचे आरोग्य, रोजगार आणि डिजिटल साक्षरता अशा विविध गरजांवर लक्ष केंद्रित करते. विधवा महिला ही या योजनेचा लाभ घेऊन स्वतःसाठी मदत मिळवू शकतात. पुढची योजना म्हणजेच की शिलाई मशीन योजना. ही योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली आहे. यांच्या अंतर्गत गरजू आणि विधवा महिलांना शिलाई मशीन प्रदान करण्याची रोजगाराची संधी दिली जाते. अंतिम जी योजना तीच म्हणजेच की 6व्या नंबरची जी योजना आहे ती म्हणजे की रमाई आवास योजना. रमाई घरकुल योजना या योजनेमध्ये घर बांधण्यासाठी अनुदान हे दिलं जातं. म्हणजे क्रमाने अर्ज केले असतात त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि सर्वसाधारण क्षेत्रात घर बांधत असताना 1320,000 रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जातं. आणि या 6 योजना गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.